मी जेव्हा पण बिर्याणी केलेली व्हिडिओ पोस्ट करते त्यावेळी मला मेसेज नाही तर कमेंट येतातच की तुम्ही बिर्याणीची रेसिपी आम्हाला शेअर करा. तर आज म्हटलं चला आपण बिर्याणी कशी बनवतो हे सगळ्यांना सांगूया. नॉर्मली सगळेजण बिर्याणी कशी बनवतात माहिती आहे का? तर चिकनला सगळा मसाला लावायचा आणि ते चिकन मॅरिनेट करत ठेवायचं 2 ते 3 तास. नंतर मग ते शिजवायचं आणि वाफवून घेतलेलं तांदूळ त्याला लेअर द्यायचे आणि ते अजून दम द्यायला ठेवायचं. तर आपली पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. तर तुम्हाला सांगते माझी पद्धत कशी आहे बिर्याणी बनवायची. तर आजची ऑर्डर 1 किलो बिर्याणीची होती आणि 1 किलोच्या मापानं सगळे मसाले मी घेतले. तर 1 किलोच्या मापानं म्हटलं तर 1 चमचा मी घेते बाकीचे मसाले आणि बिर्याणी मसाला असतो तो 2 चमचे घेते. कांदा अर्धा किलो लागतो आणि टमॅटो पाव किलो लागतो. तुम्हाला जर अजून जास्त ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही जास्त कांदा वापरू शकता जेणेकरून जास्त ग्रेव्ही होईल. तर हे माझं रेग्युलर पद्धतीनं मी बिर्याणी बनवलेली, जास्त ग्रेव्हीची नव्हती किंवा कमी ग्रेव्हीची नव्हती. आता बिर्याणीचं चिकन कसं बनवायचं आहे तुम्हाला सांगते. तर पातेल्यामध्ये तेल तापत ठेवून त्यामध्ये अर्धा किलो कांदा चिरलेला असतो, त्यातला निम्मा कांदा भाजून घ्यायचा आणि निम्मा कांदा तळून घ्यायचा. त्यानंतर कांदा भाजला की टोमॅटो टाकायचं, नंतर आलं लसूण पेस्ट टाकायची आणि सगळे जे मसाले आपण एकत्र केलेत ते मसाले टाकायचे आणि चिकन टाकून ते चिकन शिजवून घ्यायचं 85%. आता बिर्याणीचा तांदूळ कसा शिजवायचा हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन. तर आता इथं माझ्या ऑर्डरचं सगळं तयार झालं होतं, रस्सा पण झालेला तयार आणि सगळेजण मला म्हणतात की तुम्ही बिर्याणीला रस्सा कसा काय देताय. तर इकडं कसं आहे माहिती आहे का, कस्टमर बिर्याणीसाठी रस्साच पहिला मागतं आणि रस्सा जास्त द्या म्हणता आम्हाला.